तर हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे बरे आहेत का? तर तुम्हाला मी एक म्हणजे येणाऱ्या दिवसाचं कसं एंट्री आहे सरळ सरळ बोलतो की म्हणजे नेक्स्ट एंट्री कशी प्लॅन करायची. आता मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे. सो स्ट्रॅटर्जी पण आहे समजा माझी. आणि खास करून मी फॉरेक्स क्रिप्टोमध्ये यूज होते कारण तिकडे मूव ना हाय असते आणि चार्ट सिंग्युलर असतो. सिंग्युलर चार्टमध्ये आपल्याला जास्त ड्रॉ करायची गरज नाही, जास्त चार्ट लावायची गरज नाही. वन चार्ट, वन फ्रेम, वन एंट्री, टेक प्रॉफिट अँड गो. सो तुमचा मी आधी काय म्हणतो, सगळ्यात बेस्ट तुम्हाला जर शिकवायचं झालं तर मी एक चार्ट देईन तुम्हाला. ती चार्ट म्हणजे कोणता? 19 ते 20 मधला. आणि मी 19 मध्ये इथं एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो इथे, आणि 20 मध्ये एक ठीक आहे, 20 मध्ये घेतली लाईन ड्रॉ करून मी. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली म्हणजे हे झाला. पुढला दिवस इकडे बघायचा नाही, तुम्ही सगळं पेज एकदम इरेज करून टाकायचं. बरं ठीक आहे, इकडे येऊन टाका आपण, बरोबर आहे. तर हे झालं. तुम्ही आता इथं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं आहे कोणता आहे. 18 तारखेचा हे तुमचा मूव आहे, कधीचा एकदम रात्रीचा मूव आहे. सॉरी, एकदम रात्रीचा मूव रात्रीचा मूव आहे. तर या मूवमध्ये मार्केटने एंट्री दिली, एक गॅप अप दिला, एक एंट्री दिली, बूम बूम कुठे झाला. हे जे आहे इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं, बी ओ एस तयार केला इथं. तर इथं BOS तयार केला. सो बघायला गेलं तर इथं एकच म्हणजे ब्रेकआउट दिलेला आहे सरळ, लांब नाही, जवळ नाही, एकदम सोपी भाषा, ब्रेकआउट दिलेलं आहे. म्हणजे त्याला एकदम मूव दिलेला आहे वरी. तर इथं काय, इथं जे बायर्स होते ह्या बायर्सनी ना छोटा अजून लॉट इथं तयार केले. त्यांनी मग इथपर्यंत त्यांचा प्रॉफिट थोडा डन केला. इथल्यानी त्यांचा इथे एक्झिट केला, म्हणजे रेड कॅन्डल तयार झाला आणि करणारच देत नाही. कारण ब्रेकआउट दिलं तर ब्रेकआउट दिल्यानंतर खालचे जे बायर असतात ते त्यांच्या वर द्यायला सेल करायला नेक्स्ट एंट्री प्लॅन करावं लागते. नेक्स्ट एंट्री प्लॅन करून त्यांनी इथून अजून काही म्हणजे आता इथं ब्रेकआउट बघितल्यानंतर इथं जे एंट्री घेणार होते त्यांनी एक वाट बघितली खाली कॅन्डल येण्याची, म्हणजे एक स्वीप होण्याची. स्वीप यायची वाट बघितली, स्वीप झाला, पण इथं काही डायरेक्ट म्हणजे 5 मिनिट चार्ट फ्रेम चालू आहे आपला, 5 मिनिटचा चार्ट फ्रेम. 1 मिनिटवर येतो तुम्हाला एक जास्त कॅन्डल दिसतात. तर मग 1 मिनिटवर जे स्कॅल्पिंग करणार आहे त्यांनी ते एंट्री प्लॅन केली. एंट्री प्लॅन केले, ब्रेकआउट एकदम सपोर्ट भेटला, एक ब्रेकआउट कॅन्सल झाला, एकदम ओरिजिनल ब्रेकआउट तयार झाला. ओरिजिनल ब्रेकआउट सोबत इथं कॅन्डल्स टू कॅन्डल्स एकदम परफेक्शन बनत बनत बनते यांचा हाय तयार केला. बट ही हाय इथंपर्यंतच नव्हता, ही टार्गेट नाही, कळलं. तुम्हाला टार्गेट कसं फाइंड करायचं तुम्हाला टार्गेट सांगू. प्रिव्हियस डेचा कधी पण हाय बघा, प्रिव्हियस डेचा हाय तेवढे आता 18चा बहुधा 18 म्हणून 17 17ला 17चा हाय कोणता आहे, 17चा हाय ही आहे. 17ला हॉरिझॉन्टल लाईनला म्हणजे हे झालं आपलं टार्गेट. त्याचा आपण टाकायचा टार्गेट. ओके, हे टार्गेट झालं. हे टार्गेट झालं. त्या टार्गेटचा आपण उपयोग कुठं करायचा आहे, नेक्स्ट एंट्रीला. हे बघायचं नाही आपण ठरवलं, नेक्स्ट एंट्रीला करायचं, बरोबर आहे. हा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, ही जाते मार्केट, तुम्ही काय काय म्हणजे घ्यायचं बघताना एकदम हाय तो हाय बघणार, साईडला थोडं लॉस होणार, तुम्हाला रिग्रेट फील होणार. तसं काही करायचं नाही, एकदम पेशन्सनी काम करायचं. पेशन्सनी काम केलं म्हणजे तुमचं डिसिप्लिन पण मेंटेन राहते, रिच माइंडसेट पण तयार राहतो. तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स पण लूज होणार नाही, कॉन्फिडन्स पण गेन होत राहील परफेक्टली. तर फर्स्ट तुम्ही काम करायचं कधी अशा ठिकाणी ना, कधी असं सर्टेन कंटिन्युअसली कुठंतरी मार्केट नाही तर गॅप घेण्यासाठी थोडं खाली वर येतं, बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, मस्तपैकी टँजंट लाईन सर्टेनशी बोलतोय, एक सरळ इंट्रो घालायचं, स्ट्रेट बघा इथपर्यंत गेली हे सरळ तर मार्केट येत नाही, बरोबर आहे. हाय हायला घेतलं, हायलाच थोडा त्याचा लो कुठपर्यंत आला इथपर्यंत, मग ह्या लो पासून नेक्स्ट हायपर्यंत, बरोबर आहे. अरे अरे पिक्सल्स का म्हणजे तर ठीक आहे. आता इथपर्यंत घेतो मी, कारण मला ड्रॉ करता येत नाही. एक कॅन्डल एक मिनिट खायची गरज नाही बघायला, तर हॉरिझॉन्टल लाईन की टार्गेट येत असणार आहे. तर आता फर्स्ट काय करायचे, सगळ्यात महत्वाचं एंट्री प्लॅनिंग सगळ्यात महत्वाची. तुम्हाला एकदम म्हणजे चार्ट बॅक टेस्टिंग बरं का, तुम्ही म्हणता आता ना ऑलरेडी चार्ट आहे मग प्रॉफिट दाखवणारच नाही का, नाही, बॅक टेस्टिंग इज इम्पॉर्टंट मोर दॅन यू गेन प्रॉफिट, समजलं. तर मग तुम्ही आता एक काम करा, तुम्ही मस्त एक फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ करून घ्या. फेअर व्हॅल्यू गॅप ते माझ्या फेअर व्हॅल्यू गॅप एक सिस्टम आहे. सिस्टम काय करते, तुम्हाला एकदम परफेक्ट अशी एंट्री दाखवली, मी तुम्हाला ते पण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे तुम्ही तर न बघता फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला ड्रॉ करून देतोय.
फेअर व्हॅल्यू गॅप ड्रॉ करायची म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स लेव्हल सिस्टम तुम्हाला बिगिनर लेव्हल बिगिनर लेव्हल शिका. त्यात तुमचं म्हणणं ते आहे. हे बघा FIV बघा इथे गेलं तर तुम्ही एकदम FIB रेजिस्टन्स सॉरी काय रिट्रेसमेंट हां तिथे गेलात की तुम्हाला एकदम लो टू हाय ड्रॉ करायचं मोठा याचा मी लो टू हाय ड्रॉ केलेला आहे तर तुम्हाला ना फिबोनाची फेअर व्हॅल्यू घ्या ती यूज कशी करायची ती समजून घ्या. तर त्याच्यामध्ये ना तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर 0.6 म्हणजे ही 0.6 टू 0.5 हे तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप असणार आहे. ह्याच गॅपमध्ये एंट्री प्लॅन होणार. हा मला जरा चार्ट मध्ये थोडा वर खाली झालेला तर मग हा याला हे पकडतो हा आत्ता दिसतं ना बरोबर हा तर एकदम कट टू कडे घ्यायचं पुढे नाही मागं की तुमची एंट्री होणारच नाही कन्फर्म एंट्री होणारच नाही जर तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप बरोबर नाही लावला तर FIB रिट्रेसमेंट तुम्ही बरोबर नाही लावली तर फिबोनाची बरोबर नाही लावली तर एवढं स्पष्ट म्हणजे तीनदा बोलतो म्हणजे नीट ऐकून घ्या हे लावलं नेक्स्ट काय करायचं एक मस्तपैकी स्क्वेअर घ्यायचा मला काय ना 0.6 टू 0.5च्या ह्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये तुम्हाला मस्तपैकी असं ह्याच लेवलमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे छानपैकी असा घेतला ठीक आहे आता हे तुमचं काय काम आहे तुम्हाला डिलीट करून टाका डिलीट म्हणजे कधी करायचं तर तोपर्यंत तुम्ही ते डिलीट पण टाकू शकता कधी तर तुम्हाला लवकर प्रॉफिट गेन करायचं असेल तर मग हे गोल्डन रेशिओ आहे गोल्डन मध्ये 0.3चा गोल्डन रेशिओ हे आहे डायमंड म्हणजे प्रिव्हियस नाही का तुम्हाला फर्स्ट टार्गेट कोणतं असणार आहे गोल्डन रेशिओ सेकंड टार्गेट हे रेडवाला थर्ड टार्गेट एकदम हायेस्ट आणि हायेस्टला पण ब्रेक करा त्यावर घेऊ नका रे भाऊन चुकून कशी चूक करू नका लय महाग पडते चूक नंतर तुम्हाला हा आता ते ट्रेडिंग झालं म्हणून ते द्यायचा विषय सोडून अजून एंट्री करायचं बघा पहिले एंट्री अभव आपल्याला कशाच्या अभव करायची एंट्री तर आपल्या फिबोनाचीच्या ह्या बरोबर आहे ह्या लेवलच्या आपल्यावर एंट्री करायची FVG फेअर व्हॅल्यू गॅप ओके याच्यावर एंट्री करायची बरोबर आहे बघा तुम्ही बघा मी काय बोलत तुम्हीच बघा पहिलं तर हे इथं होतं आपला टेक्स्ट मी इथंच घेतो मी एकदम हाय टू लो पर्यंत घेतो कारण की मला एकदम परफेक्ट एंट्री पाहिजे असते आणि स्टॉप लॉस माझा हा जास्त असतो म्हणून त्याच्याला स्टॉप लॉस माहिती नाहीये कसा ठेवायचा त्यांनी मग मी जसं तसं ठेवत जावा हाय टू लो जर दिसला तर आता असेच ट्रेंड काय तुम्हाला सतत दिसणार आहे पुढे पुढे बघन तुम्ही बघता तेव्हा सतत दिसणार नाही तर तुम्ही आता काय करायचं पहिले तर तुम्ही ट्रेंड बघायचा बरोबर आहे तुम्हाला एकदम एकदम बॉटम टू टॉप पर्यंत तुम्हाला मग फेअर व्हॅल्यू गॅप जे तेच घ्या जसं की इथून ठीक आहे तुम्ही आता इथून एंट्री घ्या तर तुमचं स्टॉप लॉस काय असेल मी ती पण सांगतो होतो बघा इथे गेलात इथे लावला तुम्ही हे चार्ट बघा किती मस्त 23 पॉईंट न काही हलता डुलता कंटिन्यू गेलेले कंटिन्यू त्याचे तुम्हाला स्टॉप लॉस किती 12 पॉईंट ठेवावा लागला 12 पॉईंट ऍक्युरेट हा घेऊया पुढे नाही मागा नाही पण त्याला हिट करून वर जाऊ शकतो त्यामुळे 12 ठेवलेला 12 फेअर व्हॅल्यू आपण दिलेला आहे थोडा तर ते ठेवून ताई मी काय थोडं पुढे ढकलतो नाही का थोडं 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 बस इतकं जेवढं आपलं टार्गेट तेवढं दाखवून ठेवायचं थोडं पुढे घ्यायचं आहे एवढं पण परफेक्ट नाही दाखवायचं आपल्याला स्वतःला तर ठीक आहे त्या ठिकाणी आता तुम्ही काय करताय इथे 23 पॉईंट अरे 23 पिप्स खूप झाले गोल्ड मध्ये 23 पिप खूप झाले समजा तर तुम्ही $100 ट्रेड केला $100 म्हणजे 5,000चा यूज केलेला आहे तर 5,000 म्हणजे तुमचे काही $70 धरा तुम्ही जर 5,000च्या ह्यानी तर तुम्ही 3 लॉट घ्या तुम्ही 3 लॉट गोल्ड मध्ये खूप झाले तुम्ही 3 लॉट निघेल तुम्हाला ना न काय करता आरामात $2,000 ते $2,500 तुम्हाला म्हणजे $30 तर तुम्हाला भेटले सुद्धा नाही हे मी लिहून देऊ शकतो तुम्हाला तर तुम्ही लिव्हरेज कमी घेतलं तुम्हाला जास्त प्रॉफिट जेवढं लिव्हरेज वापरता तेवढं तुमचं प्रॉफिट वाढतं तेवढं तुमचं हे पण रिस्क वाढतं मॅनेजमेंट वाढतं रिस्क मॅनेजमेंट एकदम कंट्रोल करण्यासाठी लिव्हरेज पण कमी घ्या माझं म्हणणं तुम्हाला गोल्ड काही सोडून जाणार नाहीये तुमच्या सोबतच राहणार आहे बिटकॉइन पेक्षा गोल्ड सेफ आहे कारण त्या मूव्ह फास्ट येतात बिटकॉइन मध्ये जरा व्हॉलटिलिटी जास्त आहे कारण तिकडे जरा कसं मोठे मोठे बिझनेसमॅन लेवलचे लोक तिकडे असतात इकडे पण असं इकडे कसं जरा आपल्या इंडियामध्ये नाहीये हे अजून सो तिकडं जाऊ द्या मुद्द्याकडे वळूया तर हे बघा इथून मार्केट कसं एकदम कंटिन्युअसली ट्रेंड देत 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 आपलं टार्गेट कोणतं होतं हे हो हे होतं का नाही बघा टार्गेट टार्गेट पर्यंत येईपर्यंत 38 पॉईंट दिले बरोबर आहे तर तुम्ही टार्गेटला येईपर्यंत तुम्ही इथपर्यंत टार्गेट घेत जायचं नाही तर माझं म्हणणं बिगिनर टार्गेट फॉलो करा पण आता तुम्हाला सांगतो प्रोफेशनल लेवलला काय होणार आता माझं पहिलं टार्गेट असणार आहे गोल्डन रेशिओ पर्यंत ठीक आहे
रिव्हर्सल आला मी होल्ड करेन का तर मला स्टॉप लॉस मी इथपर्यंत ठेवलेला आहे पहिलं. मला ट्रेलच्या वर जात नाही तोपर्यंत मी स्टॉप लॉस कमी करणार. बरोबर आहे. वाढ बघून बघून इथपर्यंत येईन. ओके इथपर्यंत आला म्हणजे आता इथे मी स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो. म्हणजे मी स्टॉप लॉस काय करणार ट्रेल करून मी कमी करणार म्हणजे इथपर्यंत घेणार. ह्या रेड कॅन्डलच्या अलीकडे इथे घेणार. ठीक आहे. इथून ह्यांनी एकदम बाउन्स बॅक दिला. बाउन्स बॅक दिला मग ह्यांनी अजून एक रेड कॅन्डल मी एकदम प्रिव्हियस रेड कॅन्डल कशी घेणार म्हणजे मी स्टॉप लॉस मध्ये नो स्टॉप लॉस ट्रेड होणार मग माझं हे. माझ्या ह्याच्यामध्ये माझं स्टॉप लॉस ही राहणार बघ का टार्गेट जी आहे ना कॅन्डल तर मी आता काय करतो टार्गेट ठेवून टाकतो. हां. आणि मी जरा तुम्हाला एक ट्रेलिंगचा पॅटर्न दाखवतो कसं असतं ते ट्रेलिंग, 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 ट्रेलिंग हेडलाईन घेतली. ठीक आहे. ट्रेल आता मी ह्याच्यावरही जरा माझं मार्केट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं का नाही? ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला मार्केट कधीच रिव्हर्स देत नाही ना, फेक दाखवत नाही. एकदम कंटिन्युअसली ट्रेंड दाखवून देतो की आता हा वेल जाणार आहे म्हणून. आता इकडल्या मोठ्या कॅन्डल ब्रेक करत मग मस्तपैकी मोठे कॅन्डल सीन करत म्हणजे मोठे कॅन्डल सीन केल्यानंतर इथं बरेच जणांनी थोडे रिस्क घेऊन घेतला वरी मार्केटला. ठीक आहे, चला हरकत नाही. बघा ट्रेलिंग सांगतो मी तुम्हाला. मी इथे ट्रेल करणार. इथून मार्केट परत वर जाणार. इथं इथं रेड कॅन्डल दिलं जाऊन. मग माझी ट्रेलिंग मी ह्याच्यावर आणणार. आणली मग वापस वर गेला. इथं गेला. इथे रेड कॅन्डल दाखवतो मग इथं मी इथे ट्रेल करणार एकदम रेड कॅन्डलच्या बॉटमला. इथे ट्रेल केलं मग मी अजून थोडं वर जाणार. मग जसं मी वर जत जातोय तसं मला एक माझे पॉईंट्स भेटायला लागले. बरोबर आहे. हे दाखवून तुम्हाला प्रॉफिटचं एकदम टास्क दिसलं म्हणजे प्रॉफिट असते. सो इथपर्यंत जाईपर्यंत मस्तपैकी मार्केट तुम्हाला टार्गेट टू टार्गेट आता हे माझं टार्गेट मी वाढवू शकतो. कारण इथं कोणती रेड कॅन्डलच नाहीये ना. सिरियसली. मग इथं रेड कॅन्डल नाही मग टार्गेट वाढवत इथपर्यंत आणलं. 50 टिप्स अमेझिंग. बघायचंच काम नाही. ठीक आहे. तर आता हे बघा मी इथून आता मला ट्रेल करत इथं आणला मी तिथून कंटिन्युअसली आता मी ट्रेल इथं करणार. कुठं करणार एकदम माझं जे आधीच टार्गेट होतं म्हणजे ट्रेलिंग असणार म्हणजे कोणचं हे होतं ना माझं इथं हे माझं ट्रेलिंग पॉईंट असणार आणि हे टार्गेट आहे आता मी इथं ठेवणार टार्गेटला हे बाउन्स येते का नाही बघायला. सिरियसली बघ इथं आला ट्रेल केला नाही अचानक वर गेला मग मी आता समजलं की मार्केटला डाऊनवर्ड डायरेक्शनला यायचंय किती कंटिन्युअसली त्यांना बिग बिग रेड कॅन्डल दिलेले आहेत. इथं मी रिस्क वाढू शकत नाही. ऑलरेडी मूव्ह जास्त घेतलेला आहे 50 पॉईंटचा. मी मिनिमम माझे ट्रेलिंग मी इथपर्यंत ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी 50 पॉईंट पण काय ना ग्रॅब करून घेऊन जाऊ शकतो. दिसतंय तुम्हाला इथं? हे बघा. जे दाखवायचे ना ते बघायचं. मस्त मस्त बघायचं असतं. काय विषय नाही आपल्याला. पुढे काय जात नाही कॅन्डल ठीक आहे. याच्यावर घेतो आणि हे असं करतो इकडं. तुम्हाला कळेल 50 पॉईंट दिसतात बरोबर. 60, 50, 60 हां. हे बघा हे बघा 50 दिसले? ओके. म्हणजे एक सेफेस्ट एंट्री ते पण परफेक्ट ब्रेकआउटच्या नंतर ते पण फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट करून ते पण एफ-आय-बीचा सपोर्ट रेझिस्टन्स रिट्रेसमेंट दाखवून एका परफेक्ट ड्युरेशन मध्ये कसे दिसते सी लाइक दिस कळलं. तर अशा प्रकारची एंट्री आहे. तुम्ही जर म्हणजे तुम्ही म्हणता की मला शिकायचं अरे यार ठीक आहे शिका ना मग कोण नाही म्हणतंय नॉलेज वाया जाणार नाहीये सिरियसली वाया जाणार नाहीये. तुम्ही जर तुमच्या घरच्यांना समजून सांगायला गेलात तेव्हा चीप पीपल कांट अफोर्ड बिग माइंडसेट, रिच माइंडसेट समजलं? आपल्या घरच्यांनी कधी अंधा पैसा बघितला नाही म्हणून त्यांना हे वेगळं वाटतं. आणि सट्टा जे म्हणतात ना, ते काय आहे ह्याच्यामध्ये पण होतं, पण ते कशा प्रकारचं, नाही का? म्हणजे टाकले, लगेच 2 सेकंदानंतर लगेच कॅन्सल केली ऑर्डर. टाकले, लगेच 2 सेकंद अजून एकदा कॅन्सल केली. सट्टा म्हणतात. ड्रीम इलेव्हनसारखं नाही का? म्हणजे एक अंदाजेपंची लावून ठेवायचं. आलं नशिबात आलं नाही तर नाही. पण ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एक सायन्स आहे. ते सायन्स यूज करावं लागतंय. त्याशिवाय एक म्हणजे परफेक्ट असं ॲक्युरन्सी बनत नाही. कुठेच बनत नाही. शेअर मार्केटमध्ये अजिबात बनत नाही. शेअर मार्केट वेगळे, ट्रेडिंग वेगळे, म्हणजे परफेक्ट आणि वेगवेगळे असे माइंडसेट घेऊन लोक ह्याच्यामध्ये येतात. काही जणांना पैसे पाहिजे असं म्हणजे काही जणांना त्यांचं डिसिप्लिन चेक करत असतो. आता लाइक मी तर माझा डिसिप्लिन जास्त मेंटेन करतोय. पण होत नाही कधी-कधी. एंट्री 2 म्हणलं तर 3 जाते. 3 म्हणलं 4 होते. त्यामध्ये कधी-कधी लॉस पण होतो, प्रॉफिट पण होतो. कधी-कधी कॅपिटल वरी पण जात नाही, खाली पण जात नाही, असं होऊन बसतंय. म्हणून आता समजलं ना तुम्हाला कसं करायचं, काय करायचं? झालं तर मग. काही विषयच नाहीये. एकदम म्हणजे निवांतपणेच तुम्ही आता एकदम रिलॅक्स घ्या. समजलं? ओके. बाय. शिकून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा. काय समजलं नसेल पर्सनली करा. थँक यू.